नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास दातार। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचा प्रतिबंध कसा करावा याविषयी मार्गदर्शनपर मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण आहार, विहार, रसायन याबद्दल माहिती घेतली। आज आपण पंचकर्माविषयी माहिती घेऊया। पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी, शरीर शुद्धीकरण। ह्या शरीर शुद्धीकरणाची आवश्यकता काय? तर वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या पद्धतीने काही विषार शरीरामध्ये प्रवेश करत असतात। आपण जे जंक फूड खातो, जे स्टेपल फूड खातो, जे पॅकेज फूड खातो, त्या अन्नामध्ये वेगवेगळी रसायनं असतात। ते पदार्थ ताजे राहण्यासाठी, ते कुरकुरीत राहण्यासाठी, त्याचा स्वाद वाढण्यासाठी, ते टिकाऊ होण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळी रसायनं घातली जातात आणि ही रसायनं आपल्या शरीरात जाऊन कुठेतरी साठून राहतात। याचबरोबर आपण जे अन्न खातो ते अन्न पूर्णपणे न पचल्यास ते न पचलेलं अन्न आतड्याच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी साठून राहतं आणि ते विषासारखा परिणाम शरीरावर करतं। यामुळेच शरीर निर्विष करणं हे अतिशय आवश्यक असतं आणि हे पंचकर्माच्या साहाय्याने शक्य आहे। पंचकर्म म्हणजे 5 प्रकारची कर्म आहेत। आता त्यातलं पहिलं म्हणजे वमन। वमन म्हणजे उलटीचं औषध देऊन उलटी करवणं। हे प्रामुख्याने कफाच्या आजारामध्ये केलं जातं। दुसरं आहे विरेचन, जुलाबाचं औषध देऊन जुलाब करवणं। हे प्रामुख्याने पित्ताच्या विकारांमध्ये केलं जातं। तिसरं आहे बस्ती। बस्ती म्हणजे एनिमा। हा एक उपक्रम आहे। तो 7 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवस आवश्यकतेनुसार केला जातो। यामध्ये 1 दिवस तेलाचा बस्ती आणि 1 दिवस काढ्याचा बस्ती दिला जातो। यामुळे आतड्याच्या कानाकोपऱ्यात दडून राहिलेले विषार ही शरीराबाहेर काढली जातात आणि ही विषार शरीराबाहेर काढली गेली की तुमची प्रतिकारशक्ती वाढते। कशी? तर तुमचं पचन चांगलं सुधारतं, तुमचं ॲब्सॉर्प्शन म्हणजे अन्नाचं शरीरात होणारं शोषण सुधारतं आणि त्यामुळे त्याचं सर्क्युलेशन शरीरामध्ये चांगलं होतं आणि पर्यायाने तुमची प्रतिकारशक्ती वाढते। चौथं आहे नस्य। नस्य म्हणजे काय? तर शरीराच्या खांद्याच्या वरच्या भागात असणाऱ्या अवयवांमध्ये ज्यावेळेस दोष साठून राहतात त्यावेळेस नाकामध्ये औषध टाकलं जातं, त्याला नस्य म्हणतात। 5वं आहे रक्तमोक्षण। दूषित रक्त शरीरात असेल तर वेगवेगळ्या त्वचा रोगांना आमंत्रण देतं आणि हे दूषित रक्त शरीराबाहेर काढणं यालाच रक्तमोक्षण म्हणतात। हे जळवांच्या साहाय्याने किंवा सिरिंजच्या साहाय्याने केलं जातं। आता पंचकर्म कधी करावं? तर पंचकर्म हे साधारणपणे दरवर्षी करणं हितावह आहे। तरी त्यात 2 वर्षातनं एकदा तरी करावं, जेणेकरून तुमचं शरीर निर्विष होईल। हल्ली असं म्हटलं जातं की बऱ्याचशा आजारांचं एक कारण मानसिक ताण हे आहे। मानसिक ताणाचं नियोजन योग्य पद्धतीने न केल्यास किंवा तो ताण योग्य पद्धतीने न हाताळल्यास त्याचा परिणाम शरीरावर होऊन विविध व्याधींना आमंत्रण ठरतो, विविध व्याधींची निर्मिती होते। हा ताण योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा हा एक उपक्रम सांगितलेला आहे। शिरोधारा म्हणजे काय? तर कपाळावर मध्यभागी औषधी तेलाची धार धरणे। यामुळे काय होतं? तर मेंदूला ताकद मिळून हा ताण योग्य पद्धतीने हाताळण्यास मदत होते। आता आहार विहारामध्ये पंचकर्म आणि मानसिक कारणासाठी शिरोधारा ह्या दोन्ही गोष्टी जर का दरवर्षी किंवा 2 वर्षातनं एकदा केल्यास निश्चितपणे तुमची प्रतिकारशक्ती वाढीस लागते आणि एकदा प्रतिकारशक्ती वाढली की कुठल्याही आजाराचा, कॅन्सरसह कुठल्याही आजाराचा प्रतिबंध करणं सहज शक्य होतं। धन्यवाद।